आपण प्रार्थना करूया. ते परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसाबद्दल शाबामध्ये मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रवेशाच्या नावाने करतो. हालेलुया. जेव्हा प्रभूमध्ये येतो, वचनाचं पालन करतो आणि वचनाप्रमाणे चालतो, तेव्हा आपले सर्व प्रश्न जे आहेत ती सुटायला सुरुवात करतो. एकदा पेत्र होता आणि प्रभू येशूकडे आला आणि त्याला सांगतो, मला पाण्यावर चालायचं. हालेलुया. पाण्यावर चालायचं सांगितलं तर अशक्य आहे, पण त्याचा जर अर्थ समजून घेतला तर तो देवाचा शब्द आहे. शब्दावर चालणं हे सगळ्यात महत्व आहे. तर येशू ख्रिस्त समुद्रावर चालत होता, तसा येशू पण चालत होता. आणि खरोखर येशूने या पृथ्वीमध्ये ज्या गोष्टी पेत्राला दिल्या, त्याच गोष्टीद्वारे तुम्ही आणि मी आज खरोखर त्या सत्यावर जीवन जगणारे चालणार. जेव्हा आम्ही येशूकडे आहेत तर आम्ही बोलणारी माणसं नाही. या जगाच्या सर्व गोष्टीकडे पाहणारे आहेत तर आम्ही बोलणार. तुम्हाला मी दाखला देतो तो काय. तर मध्ये ना 14 अध्याय 22 ते 36 पर्यंत वचन. कारण बघा, येशू पाण्यावर चालला. आता पाणी त्याच्याकडे 2 प्रकारचे होते. 37 शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. म्हणजे पाण्यावर चालणारी पण एक व्यक्ती आणि वचनावर चालणारी पण व्यक्ती. आणि जो त्या वचनावर चालतो त्याला वचन पुढे चालवण्याचं काम करतो. जर वचन घ्या. मध्ये 14 वचन 22. नंतर मी लोकसमुदायास निरूप देत आहे, तो तुम्ही तारणात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. काय सांगते? तुम्ही तारवात वचन काय सांगते? तुम्ही तारणात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्यांनी लागलेच शिष्यास लावून दिले. शिष्यानं काय सांगितलं? तुम्ही माझ्या पुढे तारवात बसा. कारण तुम्ही पाण्यावर बसणारी माणसं नाही. तसंच आहे, तुम्ही वचनावर जर बसणारी माणसं नसेल तर अधोलोकामध्ये बसावं लागेल. हा प्रश्न आहे. हालेलुया. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये का? तुम्ही बोटीत बसा आणि पहिले जा, मी येतो. त्यांनी विचारलं का तुम्हाला मागे बोट भेटेल का? हालेलुया. त्यांना दाखवायचं होतं की मी काय करू शकते, देव काय करू शकते. जर तुम्हाला मी आता दाखवलं मी काय करू शकते, तुम्ही जर शिक्षण घेतली तरच तुम्ही शिकतील की नाही. मी शिकतो आणि जर तुम्ही शिकले तर तुम्ही देवाचं काम पुढे. तुम्ही शिकलेच नाही तर तुम्ही देवाचं काम करू शकत नाही. वचन 23. मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर काय सांगते? निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला. कुठे गेला? आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. रात्र झालं तरी तो एकटा होता. तो देवाशी बोलत होता. हालेलुया. आता तुम्ही आणि मी जर देवाशी बोलत असेल तर तुमचे प्रत्येक प्रश्न तुमच्या जीवनात सुटेल. पण जर तुम्ही देवाशी बोललेले नाही किंवा देवाच्या वचनाचं पालन केलेलं नाही तर तुमच्यामध्ये प्रगतीचं चित्र दिसणार नाही. वचन 24. इकडे वारा उंच असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर काय सांगते? हालेलुया. आता हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये जर अनुभव आहे तो तुम्हाला पण शिकलं पाहिजे. हालेलुया. कारण जर माहितीये की वारा सुटला की लाटा उसळायला लागल्या तर जी
फॉलो मारणारे असतात त्यांना माहितीये केवढं मुश्किलातून ते धक्का मारून यावं लागते. हालेलुया. पाण्यावर एवढी बोट ती न्यायची, त्याच्यात बसलेली माणसं, केवढी ताकद लागते. मी घेतलेले हालेलुया, अनुभव घेतलेले. वचन 25. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. बघा काय, तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला. बोट घेऊन नाही आला. कोण हालेलुया. आता तुम्ही रिक्षा घेऊन येते, दुसरे चालत येते, बरोबर असं आहे. हालेलुया. तर त्याने काय केलं, पुढे गेला. हालेलुया. आणि चालत आहे पाण्यावर, उंची चालत आहे. ते घाबरले. कोण? शिष्य घाबरले. हालेलुया. कशाला घाबरले? त्यांना काय दिसलं? तुमच्या मनात काय दिसेल? रात्री कोण आला ना दरवाजा ठोकायला लागला, काय सांगतील? घाबरतील का नाही घाबरतील? कोण आला? मामाच्या बाबा. हालेलुया. कोण आला? पहिलं डोक्यात काय शिरलेलं आहे? आता प्रकटीकरण 3:20 मध्ये सांगितलं, पहा मी दारात उभा आहे. तुम्ही सांगितलं देवाला मला भेटायला, तुम्ही काय सांगतील? भूत. बघा इकडे काय सांगते. वचन 26. शिष्य त्यांना समुद्रावरून चालताना पाहून ते घाबरून गेले. ते म्हणाले, कोण? भूक लागले. काय आहे? आपल्या समुद्रामध्ये जो निघाला काय कशी एजेकिएल 18 भूत. तर बघा, आपण प्रत्येक गोष्टीचा एक अनुभव घ्यायचा आहे. ज्याच्या मनात जसा विश्वास आहे ना तसंच त्यांना दिसत. तुमच्या मनात तिकडे भूत आहे, तेच. हालेलुया. आता जर तुम्ही तिकडे चाललेले आहे आणि या काळामध्ये गरमीच्या सीझन मध्ये नारळाच्या झावळ्या जास्त पडतात, बरोबर. हालेलुया. आणि ती पडली तर तुम्ही काय करणार? घाबरणार की? हालेलुया. घाबरणार. कारण माणसाच्या मनात पहिल्यांदा बसलेली आहे भीती. भीती एक दुष्ट आत्मा आहे, लक्षात ठेवा. तो सतावतो, बरोबर. इर्मिया 1:17. तू त्याला घाबरवलं तर मी तुला घाबरलो, परमेश्वर तुम्हाला घाबरलो. हालेलुया. खरेदी करा 12:7. एक दुष्ट आत्मा सतावतो तुम्हाला. हालेलुया. तर तुम्ही जेव्हा खरोखर देवाच्या शिक्षणावर, वचनावर किंवा त्याच्या नियमावर जर तुम्ही चालायला जर सुरुवात केली, देव तुम्हाला चालवायला सुरुवात करेल आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. आणि तो आशीर्वाद असा मिळेल की भीतीच नाही शिकत. आता किती शिकायचं आहे. पेत्राला पण सांगितलं, तो पाण्यावर चाल, म्हणजे माझ्या वचनावर चाल, म्हणजे तुला हिंमत मिळेल. त्यांनी त्याला शिकवायला लावलेलं पाण्यावर पण पुसन. जसं आता देवाने जसं कार्य केलेलं आहे, बरोबर, तर मी पण तसं करू शकते. कारण का देव माझ्यात आहे तेव्हा करेल. मी देवाबरोबर नसेल तर मी काहीच करू शकत नाही. मनात भीतीच निर्माण होईल. कोणते चमत्कार होणार नाही, कोणते अभिषेक होणार नाही, कोणत्या अद्भुत गोष्टी होणार नाही. हे बघा, आम्ही जे शिकवले ते तुम्हाला पटणार नाही, पटणार. कारण काय माहितीये का, तुम्ही ह्या जगाच्या गोष्टी घेऊन बसले आहे, मी त्यावरच्या गोष्टी. किंवा 3:31. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीचा आहे तो एक गोष्ट बोलतो. जो पृथ्वीचे विचार करतो त्याच्या भविष्यात देवाचे विचार येत नाही. कारण ज्याकडे देवाचे विचार आहेत त्याच्याकडे पृथ्वीचे विचार नाही. आणि ते ओरडले. येशूने त्याला काय सांगितलं? घाबरू नका, मी आहे, भिवू. आता जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने, दैवाचे सेवक आहेत,
मी तुम्हाला सांगला घाबरू नका, आपल्या जोडीला येशू आहे. मग तुम्ही काय करणार? जीवित परमेश्वराचं जिथे नाव आहे तिथे चमत्कार आहे. सत्याच्या मागे चमत्कार आहे. लक्षात ठेवा, सत्य बंधनातून मुक्त करते, दुष्ट आत्म्याला बाजूला करते. येशूने त्याला सांगितलं. आता पेत्र काय बोलतो पुढे? प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. काय सांगितले? तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण आहात बरोबर, तर पाण्यावर आपणाकडे याव्यास मला सांगा. बरोबर, म्हणजे त्याच्या मनात भूत होतं की नाही, हा तुम्ही जर देव आहेत मग तुम्ही मला सांगा. मग तुम्ही मला सांगा, मी येतो पाणी. आता त्याने काय सांगितलं? वचन 29 त्यांनी म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. हालेलुया. काय सांगितलं? ये. तो तारवातून उतरला आणि पाण्यावर चालायला. आता तुम्हाला जर कोणी सांगितलं मोठीतनं पाण्यावर चाल, एवढा विश्वास आहे. आता मोरीच्या दाण्या एवढा पण लोकांची विश्वास नसतं आताच्या काळामध्ये. इकडे हा ते तिकडे ना. विचार करणाऱ्या गोष्टीचा अनुभव एक असतो, समजलं? तर त्यांनी काय केलं? विश्वास. हालेलुया. आपण असेल बोलला तसं त्यांनी निघाला पाण्यावर चालायला. आता तुम्ही कैवाचं काम करायला निघाले तेव्हा बायबलवर लक्ष असते. बायबलवर लक्ष असल्यानंतर बायबल वचन घेऊन चालतात. ना तुम्ही माणसाशी सगळं करू शकत, ना कधी मोबाईलची, कुठल्या वस्तूंची, कुठल्या सहवासाची. जेव्हा तुम्ही देवापेक्षा दुसऱ्या गोष्टीकडे जर लक्ष पुरवता तेव्हा तुम्ही बुडतात. लक्षात ठेवा. त्याचं सांगणं काय माहितीये? जर तुम्ही माझ्या बरोबर आहे तर बुडणारे नाही, परंतु जगाच्या सर्व जगाच्या काही गोष्टी बरोबर आहे तर तुम्ही बुडत आहे. कारण तुम्ही ना देवाला खऱ्या मनाने स्वीकारलं नाही. आपण वस्तूसाठी जर तुमच्या गरजा काही पुऱ्या झाल्या नाही तर तुम्ही प्रार्थना पण सोडता. काही गोष्टी अशा आहेत ना ज्याला खरोखर देव सापडलाय ना तोच फक्त ह्याची विचार करत बसतो. बाकी कोणताच मनुष्य तुम्हाला देवाच्या गोष्टीचे विचार करणारा भेटणार नाही. हालेलुया. जो देवाच्या गोष्टीचा विचार करत बसतो त्याच्या जीवनात देवाचं सामर्थ्य प्राप्त होतं. अभिषेक. आता ह्याचं काय बघा परिस्थिती काय झाली जरा बघूया. वचन 30 परंतु वारा पाहून तो त्याला काय? वारा बघितला आणि तो घाबरला. कोण? कशाला घाबरला? ज्या वेळेला देवाने शिकवलेले मुद्दे आहेत तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. आणि या मुद्द्यावर तो चालणार आहे. हालेलुया. त्यांना माहिती होतं पण त्याला समजलं नाही. तेच वचन तुम्ही जर इकडून घेतलं मग ते 8 ते 23 पासून वचन घेतलं तर पेत्र घाबरला नसता. मग तो तारवा चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले. तो तर झोपेत होता. वचन 25 तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागी करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. वादळ पहिलं चाललेलं आहे ना 8 ते 23 पासून बरोबर. मी 14 ते 22 पासून बरोबर. आता ह्या गोष्टी त्यांना शिकवायला लावली. तरी मनात शंका आहे की नाही? तुम्ही प्रार्थनेत येता 1 वर्षाचं तर 10 वर्षाचं असेल पण शंका पैदा झाली म्हणजे माणसात शंका निर्माण झाली तर प्रभू येशू कधीच तुम्हाला भेटणार नाही.
काय सांगतात तुम्ही? वचन 26 तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र यांस धमकाविले आणि अगदी निवांत झाले. काय सांगते? वारा आणि समुद्र याला त्यांनी धमकावले आणि वचन 27 तेव्हा त्या माणसाला आश्चर्य वाटले. त्या माणसाला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे आणि समुद्र पण याचा. समजलं? जर देवाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत तर आम्ही अपूर्ण नाही पाहिजे. 4:35 पासून पण दिले, पण आधी 30वं वचन घे. 14 नंतर 30वं वचन. वचन 30 परंतु वारा पाहून आणि पुरू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. आता ह्या लोकांनी किती चमत्कार पाहिलेले आहे. बरोबर? वादळ शांत केलं, नुसता वारा आलेला. ते वादळ वेगळं होतं ना, वारा वेगळा होता. अगदी बरोबर ना? वादळ वेगळं आणि वारा वेगळा आहे. आता वारा आहे थोडा थोडा. बरोबर? वादळ कसं येते? कसं येते? आणि त्या काळामध्ये त्यांनी वादळाने लाटाला धमकावून विश्वासी लोक परत पुढे तरी अविश्वासी लोक. देवाने त्याला पहिल्यांदा सगळं दाखवलेलं होतं, सांगितलेलं होतं, पण पाण्याद्वारे शांत. पाण्याद्वारे काय सांगितलं? पाण्याद्वारे चालायला सुरुवात केलं. पाण्यावर चालायला लागला. पाण्यावर चालायला लागला तर वारा बघितला, जीवाला घाबरला. घाबरला की नाही? वाऱ्याला घाबरलं ना, पाण्यात पुढे त्याला घाबरला नाही. तर पाण्याला घाबरायला पाहिजे, गेला तर खाली जाईल. काय बोट काय किनाऱ्यावर होते ना. शिक्षण आपल्याला तेच करायचं. काय केलं? हालेलुया. प्रभू मी बुडालो. काय सांगते? मी बुडालो. जेव्हा आपण येशूमधून दूर होतो तेव्हा नक्कीच बुडतात. लक्षात. हल्ली या जगात चालतात ते म्हणजे पाण्यावरच चालतात. आणि माती खाली गेली तर मातीच्या खाली पाणी आहे. बरोबर? आपण बुडतो. पण तो जो आहे त्याच्याद्वारे आपण सगळे आहेत आणि त्याच्यावर भरवसा ठेवणारे आहेत. तर पुढे आम्ही जीवनात जगत आहे. त्यांनी काय सांगितलेलं होतं माहिती? तू जर या वचनाप्रमाणे जर चालायला लागला तर बुडणार नाही. तो दाखला कसा होता माहितीये का? येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारलेलं, तेव्हा त्यांनी शेवटला नाकारलं, त्यावेळेला तो बुडला. हालेलुया. आणि पुन्हा तो तरला गेला पुनरुक्तीच्या काळामध्ये, तेव्हा येशूने त्याला हात दिला. हालेलुया. जा आता तुम्ही. पेंटिकोस्टच्या दिवशी त्याला पवित्र आत्मा मिळाला तेव्हा ते पाण्यावर खरोखर चाललं. पाण्यावर खरोखर चालले. आज जगाला पेत्राच्या नावावर मंडळी रचलेली आहे. मत्ती 16:18 पासून. आणि त्यांनी प्रभूसाठी एक कार्य उभारलं, लोकांना दाखवलं. न पेत्राला सरळ सांगितलं, या खडकावर मी आपली मंडळी रचेल. जे तुला घाबरवणार आहे त्याचं काही चालणार नाही. हालेलुया. अधोलोकाच्या किल्ल्या अधोलोकाच्या किल्ल्या. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिकायचं आहे की आम्हाला नरकात जायचं आहे का स्वर्गात जायचं आहे. म्हणून सांगितलं अधोलोकाचं काहीच चालणार नाही, नरकाचं काहीच चालणार नाही. जर तुम्ही स्वर्गात जायचं आहे तर प्रभूच्या मार्गावर जाणार, बुडायचे नाही बुडणार. कारण देव जोडीला आहे, तो बुडत नाही, तो समाधान आहे. जर तुमच्या जवळ येशू नाही तर तुम्ही बुडत राहणार, पैशात बुडत राहणार, खर्चात बुडत राहणार, टेन्शनात बुडत राहणार, महागाईमध्ये बुडत राहणार. कारण ते मोह आहेत ना. मोहाच्या समोर महागाई,
जशी तुमची मोह वाढत जातील तशी महागाई वाढेल. बरोबर. पहिल्याच्या काळामध्ये टीव्ही कधी होती का? बघा, खाण्यापिण्याची महागाई नाही, वस्तूची महागाई. खाणं पिणं तुम्ही लावलेलं आहे, भेटेल तुम्हाला. लोकांनी काय केलेलं माहितीये का? महागाई. सोन्याचा मोह आहे तर महाग वाढणार, टीव्हीचा मोह आहे महाग वाढणार, मोबाईलचा मोह आहे महागाई वाढणार, गाडीचा लोभ आहे महागाई वाढणार, बंगल्याचा लोभ आहे महागाई वाढणार. पहिल्या काळात झोपडं होतं, इकडून तिकडच्या झावळ्या काढल्या, कापल्या, उडलेल्या, त्याच्यावर ठेवला, केवढा वादळ यायचं, केवढा पाऊस यायचं, पण ते झोपडं मात्र हलायचं नाही. आता बंगल्यात राहतात तरी घाबरा आहे. अरे फाटे फुटायला लागले. कधी कोणाचा पूर उचलून नेलेला नाहीये, पण पत्र येतात की घराची उचलून येतात आता. कारण देवाला ना त्याचीच निर्मिती आवडत, मानवाची निर्मिती त्याला आवडत नाही. म्हणून ही सगळं आता हळूहळू विषय कट करा. कारण मोहित वस्तू राहत नाही, लक्षात ठेवा. ज्या आदामाने मोह पकडला त्याची वस्तू राहिली नाही. राहिली? मोहाच्या वस्तू राहत नाही. ज्यामध्ये मोह नाही त्यामध्ये सगळ्या वस्तू आहेत, टिकाऊ आहेत. हालेलुया. हे बघा, हे शर्ट 2016चा आहे. मी पुण्याला प्रार्थनेसाठी गेलेलो तेव्हा शिवलेलो. तुमच्याकडे असेल 2016ची वस्तू का? हे लग्नाच्या साड्यामध्ये असेल ते पूर्ण वस्तू ते सोडून द्या. काल रात्री मी शर्ट घातलेलं होतं 2094. हा सॉरी 1994. 2094 झालं नाही तर 1994 सालात 92 किंवा 94 तेव्हाच आहे. पण तारीख मला पक्की माहिती नाही, पण मी 94 पकडतो. किती वर्ष? 30 का 30? हा, पण आता जरी बघितलं ते शर्ट जसंचे तसंच आहे. काय माहिती, त्याची मी साक्षी सांगतो. मी त्या देशात गेलो, आपण वर्कर काम करणाऱ्या माणसाला कोणी डिमांड देत नाही माहिती. म्हणून मी शिकलेला आहे सगळ्या गोष्टी. मी हे ना शाळा शिकलेला नाहीये. माणूस की माणसात कसं वागावं, माणूस माणसाला किती पुढचे लेखते, काय करते, हे सगळं मी अनुभव घेतले. कारण देव सगळ्यामध्ये आहे, श्रीमंतामध्ये पण कर्माने प्रत्येकाला देव देणार. तेव्हा त्या दुकानात गेलो, तो सांगतो ही तुमची कामं नाही. विचार, मी पण माणूस आहे ना, कशाला नाही, काय किंमत, काय रेट आहे. आणि मी विचार केला की ही क्वालिटी चांगली दिसते, माझ्या पसंत आलं, मी घेतली. तर मी 3 घेतली. तो तुम्हाला असा बघतो, कारण तिकडे सगळे श्रीमंत माणसंच ते कपडे घेतो आणि मी साध्या क्वालिटीमध्ये निघाले कपडे. तेव्हा तो मला सांगतो हे तुमचं काम नाही. हे क्षेत्र पण त्यामध्ये येशू ख्रिस्त त्याला मन बसेल असं सौंदर्य नव्हतं, तरी सांगते तुमची काम नाही. हालेलुया. सुप्रसिद्ध 118:22 मध्ये दिले नाही, ना कसं दगड कोळशीला ठरला ना त्यांनी माझी ओळख ठेवली. हालेलुया. मग मी अशी 7 शर्ट घेऊन, त्याच्यातल्या कितीतरी 4-5 आहेत. हालेलुया. हे कोणाला तरी दिलेलं, इकडची थोडीशी कॉलर. हालेलुया. बाकी लक्षात नाही. हालेलुया. तर अशा परमेश्वराच्या योजना आहे. एक वस्तू, अरे मिस्र देशामध्ये राहत होते 40 वर्ष, त्यांच्या वस्त्राला आणि चपलाला त्याला झिजले नव्हते. हालेलुया. तो परमेश्वर आहे. तो आपल्या जोडीला जर असेल तर टिकाऊ सगळ्या वस्तू आहेत. आणि मी यूज करतो जास्त देवाच्या सेवेसाठी. मॉडेल मध्ये नाही, नम्रता धर, सेवा धर, सेवेमध्ये वाढ कर, चांगलं तेच करणं. माणसाचे आचार विचार जर स्वच्छ असलं तर तुमचं स्वतःचं शरीर पण तंदुरुस्त राहील आणि आपली वस्त्र पण तंदुरुस्त राहील. तर पुढे येशूने तक्षणी हात पुढे केला, त्याला धरले, अहो म्हटले, अरे अल्पविश्वासी, संशय कशाला पकडतो? माणसात संशय असला ना, त्याच्या हातातून कोणतीच कामं चांगली निघत. लक्षात ठेवा.
म्हणून येशूने त्याला सांगितलं, अरे अल्पविश्वासी, तू संशय कसा धरला? मी तुझ्या जोडीला आहे ना, मग तुला संशय का? आता जर एखादा व्यक्ती कोणाशी बोलतो तरी संशय, माझ्याशी काहीतरी बोलत असेल ना, निंदा काहीतरी, संशय वृत्ती. येशूने पेत्राला ते सांगितलं की तू संशय का धरला. पुढे काय सांगते? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. काय? तारवात चढले. अरे जेव्हा आपली परीक्षा येते ना, समजलं ना, तेव्हा काहीच बोलायचं, चुप, काहीच नको. परीक्षा येते तेव्हा काही बोलायचं नाही, शांत राहायचं. देव जोडीला आहे ना, तर तुम्हाला चिंता किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्या जवळ येशू नाही, हा टेन्शन, चिंता आहे, अस्वस्थपणा आहे. कारण देवच जोडीला नाहीये तर शैतान जोडीला आहे, त्याचं मन स्थिर नसतं, स्थिर नाही. म्हणून 14:1 मध्ये दिलं, तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आपल्या अंतःकरणामध्येच अस्वस्थ आहे. तो वर्षानुवर्ष अगोदरचा अंदाज करतो, पण स्वर्गाचा कधी अंदाज केला नाही की मला स्वर्गात जायचं आहे, मला काय चांगलं करता येईल, आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद. बघा, ते तारवात होते, ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र. ते बसलेले होते तारवामध्ये, त्यांनी बघितलं, सांगितलं, आपण खरोखर देवाचे पुत्र, म्हणजे तारणारे, सामर्थ्यवान, अभिषेकवान. कारण अशक्यला शक्य करणं आज तुमच्या जीवनामध्ये अशक्य आहे. इथे जर शक्य आहे तर जीवनात सामर्थ्य येणार आहे, अभिषेक येणार आहे, अद्भुत गोष्टी येणार आहे. नंतर ते पलीकडे गेले, आणि तिथे लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुर्गुणितांना त्याच्याकडे आणले. सगळे आजूबाजूचे लोक होते. आजचा काळ आहे अविश्वासी लोक. आता कोण सांगणार आहे? तुमचे जे आजूबाजूचे लोक येऊन सांगतील की जरा दुखण्याकडे या, उलट तुम्हाला उचलून ते दुखण्याकडे वाढवण्यासाठी. वचन, शिक्षण, नियम, सामर्थ्य, अद्भुत गोष्टी. एकदा देवाने त्याला गिफ्ट दिलं ना, त्याचा शब्द सुद्धा आशीर्वाद. त्यांनी पाहिलं तरी आशीर्वाद आहे, समजलं? त्यांनी विचार केले तरी आशीर्वाद आहे. त्यांनी काय बोललं तिकडे घडणार चमत्कार. एवढा मोठा अद्भुत चमत्कार प्रभूने त्यांना दिलेला असतो. केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यालाच, वस्त्राच्या गोंड्याला आम्हाला स्पर्श करून दे. विचार करणाऱ्या व्यक्तीचं जीवन होतं. नुसतं वस्त्राला ते हात लावू दे असं प्रभूला सांगतो. त्याने त्याला विनंती केली, तेव्हा जितक्याने त्याला स्पर्श केला, अद्भुत आहे, जितक्याने त्याला स्पर्श केला तेवढे बरे झाले. कारण त्याच्यातून जे सामर्थ्य होत होते. पेत्र होता, जेव्हा प्रेषिताच्या कृत्यामध्ये 5:12 वचन, प्रेषिताची कृत्ये 5:12, प्रेषिताच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शंभराच्या देवळीत जमत असत. वचन 13, आणि त्यांच्या सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसले तरी लोक त्यांना थोडी मानित असत. वचन 14, विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया त्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले. वचन 15, इतकेही लोक
प्रभूला स्पर्श करतो तो, पण पेत्राची नुसती सावली पडत. बरोबर, तुम्ही माझ्याकडे बघतात नाही का, सावली असली तरी थडाड खाली पडतात. तर ही जी आज्ञा असतात, अद्भुत चिन्ह चमत्कार असतात, आणि ह्याच्यातून ते पवित्र आत्मा कार्य करत असतो. हालेलुया. जो परमेश्वराच्या वचनाकडे चालतो. हालेलुया. परिस्थिती अशी आहे, जर मी तुम्हाला सांगितलं इकडे उभे राहा, या, कोण येते का बघा, एक आज्ञा देतो. हालेलुया. नाही, कारण धैर्य नाही होते. दुष्ट आत्मा असला नंतर समोर येऊ शकतो. हालेलुया. हर आज्ञाचं पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. तर पवित्र आत्मा काय शिकवते हे शिका. हालेलुया. त्याच्या सावलीने बरेच वेळ समजतो. तर आपण एक शिकायचं आहे की जे सामर्थ्य जेव्हा देवाने दिलेलं असतं, तर नुसतं वचन ऐकलं ना तरी तुम्ही बरे होता. आज्ञाचं पालन नेहमी सांभाळणं गरजेचं. देवाचा आशीर्वाद काय, जेव्हा त्याच्या समोर येतो ना आपण, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कार्य करतो, आणि जसं कार्य करतो तसं आपल्याला आशीर्वाद ना. आपण हालेलुया. आता मी सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, घ्या, पण कार्य नाही करू शकत. तो दुष्ट आत्मा बोलतो. हालेलुया. पवित्र आत्मा पवित्र आचार विचार तयार करतो. कोणाचं डोकं बरं झालं जरा आठवण. हालेलुया. तर बघा, या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या, असे अनेक चमत्कार होती फक्त प्रभूमध्ये राहा. हालेलुया. आपल्याला देवामध्ये राहणं गरजेचं आहे. जर आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे, तर फक्त पाप कबूल करा. जिथे बसल्या तिथेच आरोग्य मिळेल. काही डोक्याला आठवायची गरज नाही, कोणते विषय सांगायची गरज नाही. जेव्हा आपण प्रभूच्या सहवासात राहतो, त्याच्या वचनाचं पालन करतो, नियमाचं पालन करतो, अभिषेक मिळतात, आपोआप अभिषेक मिळतो. कोणी डोक्याला हात ठेवायची गरज नाही. त्याच्या आज्ञाला, नियमाने त्याच्या आज्ञेमध्ये चमत्कार. तो विश्वासी होते, ते वर्ष करते, बरे होते. सावली, त्याला माहितीये की पेत्र येतो आणि त्याला दुखणे करायला आणून ठेवलंय. त्याला माहितीये की याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो उतरला तर तो बरा होईल. तशा पद्धतीने बरेच आहे. हालेलुया. पाय पण घेऊन गेले. तर आपल्या जीवनात अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडलेले, पण साक्षी सांगायला लोकांना आपल्याला कधी कधी भीती वाटते. हालेलुया. छोटेसे प्रार्थना घेऊन बाबा सगळे दिवसामध्ये आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्र कामगार सरपंच सर्व आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.